माझा स्वामी नाम पालटुनी जगा माझी विचारला. तर अशा प्रकारे आतापर्यंत तो जाऊन 10 वर्षे तरी झालेली आहेत आणि ऐशी ऐकुनी तयाची वाणी गोरक्ष विचारे आपले म्हणी, तरी का माझा स्वामी नाम पालटुनी जगा माझी विचारला. गोरक्षनाथ महाराज विचार करत आहेत की आपला गोरक्षनाथ आपले मच्छिंद्रनाथ जे आहेत तेच नाव बदलून तर राहत नसतील अशी शंका आणि गोरक्षनाथांना आलेली आहे. मी सांडूनी पूर्ण तपास लागाव्या करीत येईन धावत, म्हणून पालटिले स्वनामाचं गावा माझी मिरवला. ऐशी कल्पना आणून म्हणे अश्रुधारा वाहती नाही, म्हणे महाराजा गेला शिवळीनी मजपाड सा कैसारे. टाकोनी निर्वाण कारणात कोठे गेला माझा नाथ, मी अर्भकला अज्ञान बाळक बहुत मोकलिले मज कैसे. हे नाथ तू सकळमय सर्वस्वी बाप माय, तुझी बिन माते कोण आश्रय तिन्ही लोकी दिसेना. मज पाडसाची येरणी चरू गेली कोणी राणी, माझे स्मरण सकळ सांडूनी कैसी गुंतली तिकडेची. मम वत्साची प्रेम मावली कोणी राणी चरू गेली, परी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची. माझी मोहाची माय करू गेली अंतराय, मज ते विसरोनी सदैरदय कैसी गुंतली तिकडेची. ऐसे बोलणी विलाप करीत ऊर्ध्व हंबरडा मारुनी धावत, पोट कवळुनी श्वास सोडित नाथ म्हणूनी. मग ते कनवाळू द्वारपाळ म्हणती नाता न करी तळमळ, तुम्हा माये लेकरांचा मेळ ईश्वर करील पुढारा. ऐशी वदता ते वाणी गावात दाडला भिक्ष लागुनी, मग तो गोरक्ष सदन सदनी अलक्ष काजवीत जातसे. परी जालिंदर होता ज्या ठाई, तेथे सहज आला भिक्षेशी पाही. ते एकटक सदन साई पाहुनी अलख म्हणतसे. तो सवाल ऐकून जालिंदरनाथ आदेश म्हणत मह्यात, ते आदेश सुरक्षाप्रत श्रवण झाले तातडी. मग ते आदेश वंदुनी पडते, म्हणे कोठे आहात महाराज जती, येरी म्हणे मही गर्ती विराजलो से महाराजा. गोरक्ष म्हणे कवन नामी मिरवत आहात नाथा स्वामी, येरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात. असंच भिक्षा मागत असताना जिथं जालिंदरनाथांना पुरलेलं होतं, ज्या गर्तेत त्यांना घातलेलं होतं आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथ आलेले आहेत आणि आपल्या तिथं अलक्ष असा आवाज दिल्यानंतर खालून जालिंदरनाथानेही अलक्ष म्हणजे आदेश असा आवाज दिलेला आहे आणि ते गोरक्षनाथाच्या कानी पडलेलं आहे, ऐकलेलं आहे त्यांनी. आणि त्यानंतर नाथ जालिंदर म्हणतात, मग ते आदेश वंदुनी पुढती, मग म्हणे कोठे आहात महाराज जती, येरी म्हणे मही गर्ती विराजलो से महाराजा. तो आवाज कानावर पडतात गोरक्षनाथांनी विचारलेला आहे, कोठे आहात महाराजा. तर जालिंदरनाथ म्हणत आहेत की मी इथं आतमध्ये ह्या खड्ड्यात मला पुरलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी बसलेलो आहे. आणि परी महाराजा योगदमा कवन नाम मिरवतशी तुम्हा, आणि वरदहस्त प्रसाद उगमाय गुरु कोण तुमचा हो. गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जती वरप्रसाद गुरुमूर्ती, आणि गोरक्ष नाम देहा प्रती जगा माझे मिरवले. जालिंदरनाथांनी विचारल्यानंतर तुम्ही कोण आहात विचारल्यानंतर गोरक्षनाथ सांगत आहेत की ह्या देहाला गोरक्षनाथ म्हणतात आणि माझ्या गुरूंचं नाव मच्छिंद्रनाथ आहे. ऐशी ऐकून तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा, तो ऐकताची गोरक्षनाथा कोपानळ पेटला. तर अशा प्रकारे गोरक्षनाथाने सांगितल्यानंतर जालिंदरनाथाने आपली सर्व हकीकत तंबूत त्या गोरक्षनाथांनी सांगितलेली आहे. आणि सांगितल्यानंतर गोरक्षनाथांना एवढा क्रोध आलेला आहे आणि क्रोध आल्यानंतर पुढं म्हणे महाराजा आज्ञा करावी, क्षणेची घालीन पालती मही, तव या नृपाची प्रौढी काही भस्म करीन क्षणात. तर अशा प्रकारे हा जो नृप आहे, हा जो राजा आहे, तुम्ही आज्ञा करा हे गुरुवर्य, तुम्ही आज्ञा करा आताच ह्याला भस्म करीन असं गोरक्षनाथ म्हणत आहे. जैसा अग्नी पेटला सदनात तैसे तेने तृणतंतूचे कोण गणित, तन्याय येतील नृपणात भस्म करीन महाराजा.
आहा ऐसी गुरुमूर्ती देवा दानवा वरदाती ऐशा स्वामीशी घालून करती राज्य काय सा करीतशी तरी आत्ताची आज्ञाप्रमाणे लागून दे एक क्षण मग जालिंदर बोले वचन ऐशे नो हे महाराजा बोले हे गोरक्षनाथ असं काय तू काय करू नको बाबा. या कार्याचे पुढे कार्य नातरी हृदय उच्चारणी पाहिनात पण ते दुनावे याचे भविष्य असे पहा. हे जे झालेलं आहे घटित अघटित जे झालेलं आहे ते पुढील भविष्य जाणून झालेलं आहे. पुढे आपला नाथपंथ याच्यामुळं आपल्या नाथपंथाचा विस्तार होणार आहे. आपल्या नाथपंथाची प्रगती होणार आहे. आपल्या नाथपंथाची कीर्ती होणार आहे. त्यामुळं तू काय असं काय करू नकोस. पुढं जे घडणार आहे ते अतिशय चांगलंच घडणार आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी तू काय तसं करू नकोस. गोरक्षनाथांना जालिंदरनाथ म्हणत आहे. तुम्ही हिंडता सहज म्हैशी मम सुत कानिपा तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी हे असे वर्तमान बोलू नको जगाशी. हे काय जगाला कोणाला सांगू नकोस. हे जे काय घडलेलं मी तुला वृत्तांत सांगितलेलं तू कोणालाही सांगू नकोस असं जालिंदरनाथ आणि गोरक्षनाथांना म्हणत आहे. तुम्ही हिंडता सहज महिसी मम सुत कानिप भेटता तुम्हाशी श्रुत करावे कृत्य त्याची वृत्तांत येतीचा सगळीक. तर तुम्ही तीर्थाटन करीत असताना जर माझा शिष्य माझा शिष्य कानिपनाथ जर भेटला तर मी जे काही झालेला वृत्तांत आहे जे काही माझ्या भोवती हे जे काही मी तुला सांगितलेलं आहे सर्व काही कानिपनाथांना सांगा एवढं. आणि गोरक्षनाथांना जालिंदरनाथ म्हणत आहे. मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादनी राया शिकायला माती काढेल गती